मंडळी, आपण पाहत असलेल्या मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत। स्नेह मेळावा म्हणजे घट्ट मैत्री, मित्रमैत्रिणींच्या समूहातील घट्ट नात्यांची वीण, मैत्री आणि सहकार्याची भावना दर्शवण्यासाठी आयोजित केलेला एक गोड असा उत्सव। मंडळी, असाच एक स्नेह मेळावा वरकुटे मलवडी तालुका मान येथील श्री यशवंतराव चव्हाण हायस्कूल मध्ये सन 2005 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात पार पडलाय। यामध्ये तत्कालीन शिक्षकांची उपस्थिती लाभली आणि दुधात साखर मिसळल्याप्रमाणे कार्यक्रम आणखी गोड झाला। शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणाऱ्या आणि उत्तमोत्तम विद्यार्थी घडवण्याची परंपरा असणाऱ्या आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या श्री यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या सन 2005 साली 10वीत शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांकडून नुकताच माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यासह कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं बहुतांश वर्गमित्र मैत्रिणींनी उपस्थिती दर्शवत आपल्या शालेय जीवनातील आठवणींसह मौजमजा करत एकमेकांच्या सहवासातला आनंद घेतला। सोमवार दिनांक 11 मे रोजी आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्याची सुरुवात स्वागत आणि प्रास्ताविकानं करण्यात आली। यावेळी तत्कालीन शिक्षक श्री सुहास जगताप, विलास मोरे, सूर्यकांत गायकवाड, नारायण फडतरे यांच्यासह प्राध्यापक निलेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सर्व शिक्षकांसह उपस्थित मान्यवरांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। 2005 नंतर दुरावलेल्या वर्गमित्र मैत्रिणींनी गत 20 वर्षातील शालेय जीवनापासून सद्यस्थितीत जीवन जगत असतानाचं मनोगत व्यक्त करताना प्रत्येकानं आपल्या वैयक्तिक तसेच शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला। सगळेच जण वयाच्या 50कडे झुकलेले, काहींचे केस पांढरे झालेले, टक्कल पडलेलं, मात्र सगळ्यांमधला समन्वयाचा धागा एकच होता। नोकरी, व्यवसाय, कुटुंबासाठी म्हणून इतरत्र विखुरलेले मित्रमैत्रिणी तब्बल 20 वर्षानंतर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आल्यानं खऱ्या अर्थानं आनंदीमय आठवणींचे सूर जुळले। अनेक आनंददायी स्नेहसंमेलन साजरं झालं। नुसत्याच गाठीभेटी झाल्या नसून शालेय जीवनात घडलेल्या गमती जमती ऐकताना सर्वजण मंतरलेल्या भूतकाळात हरवून गेले। या निमित्तानं 20 वर्षानंतर एकत्रित आलेल्या वर्गमित्र मैत्रिणींनी शाळेच्या वर्गासह एकमेकांच्या सहवासात संपूर्ण दिवसभर दिलखुलास गप्पा गोष्टी करत सामुदायिकपणे जेवणाचा मनमुराद आनंद घेतला। या प्रसंगी हरिश्चंद्र आटपाडकर, धनाजी शिंदे, महाकू ढेरे, ज्ञानेश्वर बनगर, संदीप कुंभार, तुकाराम बनगर, वर्षा आटपाडकर, राणी तोडकर, स्वाती कोठावळे, सारिका काटकर, भोजलिंग बनगर, शिवाजी दोलताडे, पैलवान महेश नरळे, महाकू मिसाळ, रुक्मिणी आटपाडकर, रोहिणी कोठावळे, नानासो पुकळे, संतोष जगताप, किरण जेडगे, मानाजी गंगनमले, सोपान लोखंडे, सतीश जगताप, संजय जेडगे, मशिंद्र उर्फ नाथ गळवे आदी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते। विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकत्रितपणे भेटण्याची संधी मिळाल्याचा आणि त्यांच्याशी साधलेला सुसंवाद आणि गप्पा गोष्टींमुळे विशेष आनंद झाल्याचं मत प्राचार्य सुहास जगताप सर यांनी व्यक्त केलं। या प्रसंगी नारायण फडतरे, सूर्यकांत गायकवाड, विलास मोरे, निलेश शिंदे या गुरुजनांसह अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन हरिश्चंद्र आटपाडकर यांनी केलं, तर शेवटी आभार धनाजी शिंदे यांनी मानले। धन्यवाद। मंडळी, आपण या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करा। धन्यवाद। पहिल्या 10 नंबरात तुम्ही तुम्हाला माहिती आहे स्नेह मेळावे एकत्र गेट टुगेदरचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश हाच असतो की कोण कुठे आहे आणि काय केल्यानंतर काय होतं याची सर्वांना जाणीव होते, ओळख होते। तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा, प्रामाणिकपणे करा, जिद्दीनं चिकाटीनं करा, आत्मविश्वासाने करा, तुम्ही त्यामध्ये यशस्वी होणार हे नक्कीच आहे। शाळेमध्ये ज्या आपण घडतो, ज्या वास्तूमध्ये आपण घडतो, ती वास्तू आपण कधी विसरायची नाही लक्षात। इथूनच आपली सुरुवात झालेली असते आणि इथूनच आपण त्या ठिकाणी मोठे झालेले असतो। म्हणून आपले जे काही शिक्षक असतील, गुरुवर्य असतील किंवा तुम्हाला ज्यांना जीवनामध्ये तुम्हाला घडवलेले, मग तुमचे आई बाबा असतील, कोणी असेल, ज्यांनी तुम्हाला मार्ग दाखवलाय, ज्यांनी तुम्हाला घडवलेला आहे, अशा लोकांना कधी तुम्ही विसरायचं नाही आयुष्यामध्ये। आणि कधी आपल्याकडे श्रीमंती आली म्हणून गरिबांना कधी तुम्ही विसरू नका, हे लक्षात ठेवा। ते आपलं आयुष्य, ते जीवन, हे आयुष्यात कधीही विसरण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका। जे आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आनंद मानायला शिका। जीवनामध्ये संकट येतात, दुःख येतात, मग त्या संकटांना आणि दुःखांना आपण संघर्षमय कसं त्या ठिकाणी त्याला संघर्ष करून आपण कसं पुढे जायचं हे आपण कधी लक्षात ठेवायचं। त्यावेळेला तुमचं ते आयुष्य असतं। आनंदामध्ये आपण ज्या वेळेला असतो त्यावेळेला आपण इतर सगळं काही विसरत असतो, पण ज्या वेळेला संकट येतं, दुःख येतं, त्यावेळेला आपण परमेश्वराला विनंती करतो की अरे देवा, याच्यातून मार्ग दाखव किंवा मला त्यातून वाचवण्याचा प्रयत्न कर। पण सुखदुःखामध्ये ज्या वेळेला आपण मित्रमैत्रिणींनी एकत्र येतो, आपले विचार मांडत असतो, तीच आपल्याला जगण्याला कुठेतरी ताकद देत असते लक्षात।
जिथं करतोय तिथं प्रामाणिक काम करायचं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल चालू आहे. माणूस म्हणून मला तिकडे निघाला तर आपलं इथं सेवा करायची संधी होती. जरा म्हणजे राहतं थोडंसं गावाबद्दल प्रेम राहतं, आपली पोरं असलेली त्यांच्याबद्दल आदर राहतो. दरवेळी गोसाला माहित आहे 8:30-9ला दारावर झोपलेली असते. का झोपलेली असती तर तिथं सुख आहे, समाधान कष्ट आहे हो. आणि इथं बघा बंगल्यातल्या लाईटी 2 वाजेपर्यंत लाईट चालू आहे, याचा अर्थ ती झोपलं नाही. त्याला झोप येत नाही. कुठपर्यंत आपण जायचं आहे, कुठपर्यंत पळायचं आहे, सगळं बघून ज्यावेळेस तुमचं कुटुंब आनंदित राहील त्याच्यात जो आनंद आहे तो इतर कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही. संपदा आलेली इथनं पुढं चुलता हा विषय असणार नाही त्या पोराला, त्यानंतर मावशी हा विषय असणार नाही, कारण 2च असणार, एक मुलगा आणि एक. त्यामुळे हे शब्द मला वाटतं इथनं पुढं मराठीमधले मुंबईला पुण्याला गेला तर तुम्हाला फ्लॅट संस्कृती आहे, शेजारच्या चौकटीत कोण आहे तुम्हाला माहित नाही, दार लावलेला आहे. तर असा प्रकार आपण ग्रामीण भागातले आहे. त्यामुळं सर्वांना बहुजन माणसाला आयुष्यामध्ये जेवढं संपत्ती गौण आहे ही संपत्ती आहे आपली. आपला मित्र परिवार किती आहे तो सांभाळा, सर्वांनी तो सांभाळा तर देव सुद्धा तुम्हाला सांभाळतोय. देव म्हणजे निसर्ग लक्षात ठेवायचं. हे श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नको, हा भाग महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा याचा मेळ त्या ठिकाणी घालून जर पुढे आयुष्य तुम्ही गेला नाही तर फक्त अंधश्रद्धा म्हणले की मग नाही दिलं तुमचं 100% त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर या दोन्ही बाजू ज्या आहेत त्याच्यामध्ये वावरत असताना त्या समान अंतरावर ठेवून त्या ठिकाणी गेला निश्चितच यश त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या मुलांचं भवितव्य जर उज्ज्वल करायचं असेल तर या पद्धतीनं या मार्गाने पुढे वाटचाल करा. 100% तुम्हाला तुमच्या कुटुंबाला त्याच्यामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.